ह्या सर्टिफिकेट, ठीक आहे, सर्टिफिकेट आणि तुमचं हे बुक, ठीक आहे. हो. आता बघा तुम्ही ऑटोकॅड केलं, रेविट केलं आणि लुमेन केलं, तर तुम्ही मला सांगा ऑटोकॅडची तुम्हाला मी ट्रेनिंग दिली बरोबर आहे. हो. तर ऑटोकॅडची ट्रेनिंग आपण कमीत कमी 2-2.5 महिने घेतली असणार डीपमध्ये, कारण तुम्ही जेव्हा आले होते क्लासला तर तुम्हाला ड्रॉइंगच्या बाबत तेवढं नव्हतं माहिती. तुम्हाला माहिती आहे प्लॅन वगैरे बनते, प्लॅन वगैरे तर आधी काही माहिती नव्हती. ते इथं आल्यावर थोडं माहीत पडलं. पण मग तुम्हाला मी कसं मग अगोदर तर तुमचे मी कमांड क्लिअर करून घेतल्या. हो. नंतर आपण प्लॅनिंगवर आलो. प्लॅनिंग नंतर आपण एका प्लॅनचे मग 4-4, 5-5, 6-6, 7-7 व्ह्यू बनवले, सबमिशन शीट बनवल्या, मग लेअरमध्ये कन्वर्ट करणं वगैरे. म्हणजे आपण ऑटोकॅडच्या A to Z गोष्टी शिकलो नाही का. हो. स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत. हो. तुम्हाला त्या गोष्टी शिकताना कसं वाटलं, कसा तुमचा एक्सपिरियन्स होता? ते शिकताना थोडंफार तर हार्ड वाटलं, मग जशी सवय झाली ते मला मग इझी होत गेलं ते. अच्छा, म्हणजे जसं तुम्हाला कमांड पाठ होत गेला नाही का. हो. काय सुरुवातीला काय होते, तुम्हाला कमांड तुम्ही शिकवतो, हो, पण त्या मग तुम्हाला लक्षात नाही राहत का यूज कसे करायच्या. हो, मग तुम्ही 4-5 वेळ प्रॅक्टिस करून बघितली हो. तर तुमच्या कमांड लक्षात राहिलं का, कॉन्फिडन्स तुम्हाला येऊन जाते का नाही, आता हो. मी कमांड लक्षात मी काही बनवू शकतो अशा हो. प्रकारे. मग असंच आपण ऑटोकॅडची कंप्लीट केली, तुमची हो. सबमिशन शीट पण लावली तुम्हाला मी आहे ना, आपण प्रिंट करून आणली हो. होती, आहे. प्रिंट करून आणली पूर्ण. किती A0 की A3? A3 वर नाही, A0 आणली होती. A0 नाही, A1 आणली होती. A1 वर तुम्ही अंतमध्ये घरी आणलीच नाही का? आणि मी लावली का तुम्ही घरी? मग ते नाही लावू द्या मग घरी, आणली तर लावतो मी पण राहू दे तुम्हाला घरी दाखवायला आठवण म्हणून. नाही तसं लॅपटॉपला आहेच ना, मग घरी बी राहू द्यायचं, लावून द्यायची भिंतीला हॉलमध्ये. उपेंद्र मोठं ना लिहून टाकायचं नाही का. नंतर आता रेविटचं सांगा मला, तुम्ही रेविटची ट्रेनिंग घेतली नाही का. हो. आपण बघा तुम्हाला रेविटमध्ये कसं केलं मी, ऑटोकॅडमध्ये जे तुम्ही प्लॅन बनवले होते तेच प्लॅन मी रेविटमध्ये इम्पोर्ट करून तुम्हाला त्याचे 3D बनवून दाखवलं. तर तुम्हाला तो एक्सपिरियन्स कसा वाटला का बा ऑटोकॅडचं 2Dचं आहे 3D मध्ये बनवून राहिलं रेविट? नाही, ऑटोकॅडमध्ये जर आपण प्लॅनिंग केली ना तर नंतर मग आपण रिवेटला आलो. ते रिवेटला ते असं मॉडेलिंग करताना असं वाटलं आपण रिअलिस्टिक बनवतं सर्व. तर मग असं अलगच फील झालं तेच की आपण असं समोरासमोर आपण बिल्डिंग बनवताना दिसत आहे आपल्याला, आपण कशी दिसते काय 3D मॉडेल. 3D मॉडेलमध्ये. हो. सुरुवातीला तुम्हाला जेव्हा मी रेविट शिकवत होतो हो. तेव्हा थोडं तुम्हाला कमांडमध्ये कन्फ्युजन होतं, कारण रेविट थोडंसं कसं डीपमध्ये राहते. हो. म्हणजे कमांडच्या अंदर कमांड स्टार्टिंगला कमांडच्या वेळेस काही नाही, लिहून ठेवलं जर ते आपल्या लक्षामध्ये राहते. म्हणजे तुम्ही शिकवलं आणि ते लगेच लिहून ठेवलं तर मग ते लक्षात येतं. आपण समजा आज मग तुम्ही नसले तर मग रिव्हिजन बोलून बघून शकतो ना. तर तुम्ही लिहून ठेवायचे. हां, लिहून ठेवायचं. नंतर बघा तुम्ही काय म्हणजे त्या कमांड करता करता तुम्ही त्याच्यामध्ये एवढे इंटरेस्ट तुम्हाला येऊन गेला काही नाही त्या 3D मॉडेलिंगमध्ये खूप का. नंतर मग बघा तुम्ही लाईटिंग फिक्चरचं काय ते म्हणत होते नाही का, म्हणे सर हे पाहिजे म्हणे. मी म्हटलं हे बनत नाही असं आहे ना. तरी मी बनवलं. तुम्ही स्वतःहून ते त्यातनी ते आहे ना, त्यातनी पूर्ण त्यातून दुसरं 100% देऊन स्वतःहून तुम्ही ते क्रिएट केलं. नंतर ते मला तुम्ही दाखवलं का बा हे सर बनते. मी पण इम्प्रेस झालो की बा तुम्ही स्वतःहून काय शोधून काढलं आहे की नाही. नंतर त्याच्यानंतर आपण लुमेन केलं. हो, त्याच मॉडेलला आपण लुमेनमध्ये इम्पोर्ट केलं. त्यात मग तुम्ही आणखी इम्प्रेस होऊन गेले, कारण की लुमेनमध्ये पूर्ण रिअलिस्टिक दिसते. म्हणजे टेक्स्चर रिअलिस्टिक की खूपच लगे एकदम. तुमचे व्हिडिओ वगैरे आहे माझ्याजवळ, कधी मी पोस्ट इंस्टाग्रामवर. आता नवीन घरी प्रॅक्टिस करता तुम्ही? प्रॅक्टिस चालू आहे, म्हणजे एकाच मॉडेलला 1 वीक देत आहे, म्हणजे परफेक्ट बनवून घ्यायचं. प्रॅक्टिस चालू ठेवा. छोट्या बिल्डिंगची, हायरेज बिल्डिंगची, अपार्टमेंटची, रो हाऊस नाही का असे हे बनवत राहते. म्हणजे कसं प्रॅक्टिस चालू राहते, समजून घ्या. तुम्ही प्रॅक्टिस करत आहे ना, प्रॅक्टिसचे 2D 3D एलिव्हेशन सगळे जवळ ठेवायचे. इन केस तुम्ही जेव्हा तुमचं स्वतःला प्रमोट करणार ॲज अ कन्सल्टंट आहे ना, तर मी तुम्हाला प्रोजेक्ट करून बनवून देतो. तुम्ही जर प्रॅक्टिस चालू ठेवली ना रिव्हिजन होत राहते. एखादा जेव्हा तुम्हाला कोणी प्रोजेक्ट देणार बनवण्यासाठी मला इझी जाणार तेव्हा तुम्हाला ते हे विचारते का तुम्ही बनवलेलं प्रोजेक्ट अगोदर पाठवा मला, पाहू दे तुमचं काम कसं आहे.